नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, उमेद IAS अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर आपलं मी स्वागत करतो। मी ब्रह्मानंद शिंदे। मी आपल्याला अकॅडमीच्या विविध ज्या काही बॅचेस आहेत त्यांमध्ये जनरल सायन्स किंवा सामान्य विज्ञान हा सब्जेक्ट तुम्हाला शिकवणार आहे। किंबहुना शिकवण्यापेक्षाही तुम्हाला मी मार्गदर्शन करणार आहे, कारण अभ्यास तुम्हीच करणार आहात। तर तुमचा अभ्यास आणि माझा जो काही या जर्नीतला अनुभव आहे त्याच्यानुसार आपण जनरल सायन्स सब्जेक्टमध्ये चांगला अभ्यास आणि मॅक्झिमम मार्क्स कसे पाडता येतील याच्या विविध बाबी आपण पाहणार आहोत। तर हे आपलं पहिलं इंट्रोडक्टरी लेक्चर आहे। यामध्ये आपण जनरल सायन्स हा सब्जेक्ट MPSCच्या विविध एक्झाम्समध्ये किती मार्क्सला विचारला जातो किंवा त्याच्याबद्दल कशी तयारी करायची आहे याबद्दल आपण या स्लाइड्सच्या स्वरूपातील PPTच्या स्वरूपातील लेक्चरमध्ये पाहणार आहोत। तर माझं नाव आहे ब्रह्मानंद शिंदे सर। माझं शिक्षण आहे BE ENTC आणि पॉलिटिकल सायन्समध्ये सुद्धा माझं नेट JRF आणि सध्या PhD सुद्धा चालू आहे। आणि MPSCच्या जर्नीमध्ये मी MPSCच्या 4 मेन्स, ग्रुप B च्या सुद्धा 2 मेन्स आणि UPSCची सुद्धा एक मेन्स दिलेली आहे। तर माझा हा काय जो अनुभव आहे त्यातून मी तुम्हाला ह्या सब्जेक्टबद्दल गाईड करण्याचा प्रयत्न करेन। तर आपलं सब्जेक्ट आहे जनरल सायन्स, त्यालाच मराठीत आपण सामान्य विज्ञान असं म्हणतो। आता ह्या सब्जेक्टचा बऱ्याच मुलांना ह्या सब्जेक्टची भीती असते। आपले जे काही सिलेबसमधील 5-6 सब्जेक्ट आहेत त्यातील सगळ्यात अवघड जाणारा सब्जेक्ट म्हणजे मुलांना सामान्य विज्ञान वाटतो। तर त्याचे महत्त्वाचे काही कारण आहेत, ते म्हणजे मुलांना इंग्लिश जे काही शब्द आहेत यातील किंवा ज्या संज्ञा आहेत त्याबद्दल प्रॉब्लेम येतो। मग ते कसे टॅकल करायचे किंवा त्याचे काय पार्ट आहेत ते आपण एक एक करून पाहूयात। तर हा सामान्य विज्ञान हा सब्जेक्ट 3 घटकांमध्ये डिवायडेड आहे। पहिला आहे बायोलॉजी, नंतर आहे फिजिक्स आणि केमिस्ट्री। तर यात बायोलॉजीमध्ये सुद्धा पुन्हा वनस्पतीशास्त्र, प्राणीशास्त्र, आरोग्यशास्त्र असे विविध टप्पे आहेत। तर ते पुढील स्लाइडमध्ये आपण पाहणार आहोतच की ते प्रत्येकाला किती मार्क्स दिले गेलेले आहेत। तर विषयाचं महत्त्व यामध्ये आपण पहिल्यांदा MPSC जी राज्यसेवा जी आहे तिच्यामध्ये आपल्याला जनरल सायन्स किती मार्काला हे पाहूया। तर त्यातील पेपर 1 आणि पेपर 2 असे 2 भाग असतात MPSCच्या पूर्वमध्ये। तर पहिल्या पेपरमध्ये जवळपास 100 प्रश्न आहेत। मी तुम्हाला राज्यशास्त्र असेल, अर्थशास्त्र असेल, एन्व्हायरमेंट वगैरे असेल, करंट असेल आणि सामान्य विज्ञान असे टोटल 100 मार्क आहेत। त्यापैकी 20 ते 25 मार्क एकट्या जनरल सायन्सला आहेत। म्हणजे तुम्ही पहा जवळपास 1/5 वेटेज आपल्या जनरल सायन्सला आहे। म्हणजे हा किती महत्त्वाचा आहे हे तुम्ही पाहाल। एखाद्याला प्रिलिम पास होणं आणि न होणं यातील डिफरन्स म्हणजे जनरल सायन्स असू शकतो। यातही मुलांना मार्क पडायला बऱ्याच अडचणी येतात किंवा बहुतेक प्रश्न आता 11वी-12वीच्या NCERT ओरिएंटेड असतात। त्या इंग्लिशमध्ये असल्यामुळे मुलांना प्रॉब्लेम येतो किंवा त्या खूप मोठ्या आहेत, तर त्या कशा वाचायच्या किंवा त्यातला कुठला भाग वाचायचा आहे हे आपण आपल्या कोर्समध्ये पाहणार आहोत। आणि पेपर 2 जो आहे यात 15 मार्क म्हणजे 3 उतारे, 5-5 प्रश्नांचे 3 उतारे असे MPSCच्या पेपर 2 मध्ये सायन्स ओरिएंटेड असतात। तर आपल्या अभ्यासामुळे तुम्हाला ते उतारे सोडवायलाही खूप मदत होणार आहे। तर ही मदत कशी होणार आहे, तर हे उतारे नॉर्मली सरळ सरळ असतात। म्हणजे तुम्हाला जर सायन्सचं नॉर्मल उत्तर एखादं माहीत असेल तर तुम्ही उतारा न वाचता सुद्धा ते उत्तरं टॅकल करू शकता। पुढे तर जनरल सायन्स हे MPSC झालं राज्यसेवेचं। दुसरी एक्झाम आहे संयुक्त गट ब आणि क। तर यातील पूर्व परीक्षेमध्ये आपल्याला 100 पैकी जवळपास 15 प्रश्न हे जनरल सायन्सचे येतात। आणि मुख्यला सुद्धा 2023 पासून आपल्याला मुख्य परीक्षेसुद्धा जनरल सायन्स आहे, जे 100 पैकी 20 मार्कांना येते। आता ह्या 15 मार्कांमध्ये आपल्याला फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी हे 3 सब्जेक्ट आहेत। आणि ह्या 20 मध्ये फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी सोबतच तुम्हाला इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी आणि रिमोट सेन्सिंग हे सुद्धा 2 मुद्दे ॲड झालेले आहेत। तर याचं बायफर्गेशन कसं आहे ते आपण पुढच्या स्लाइडमध्ये पाहूयात। पहिलं राज्यसेवेचं पाहूया। तर त्यामध्ये आपण राज्यसेवेच्या 100 पैकी 20 ते 25 प्रश्न एकट्या सामान्य विज्ञानावर येत आहेत। त्यातील जीवशास्त्र किंवा बायोलॉजी जे आहे ते येत आहे आपल्याला
8 ते 10 प्रश्नांना किंवा अराउंड सरासरी 9 प्रश्न आता आपण पाहू शकतो. दुसरा आहे फिजिक्स किंवा भौतिकशास्त्र, त्याचे 5-6 क्वेश्चन. आणि तिसरा आहे केमिस्ट्री, रसायनशास्त्र, त्याचे 5-6 क्वेश्चन आपल्याला प्रिलिममध्ये येत आहेत. तर यामध्ये सुद्धा पाहू शकाल की तुम्ही बायोलॉजीला थोडंसं कम्पॅरेटिव्हली जास्त वेटेज आहे, तर आपण त्यावर जास्त भर देणार आहोत. त्यातील पुन्हा कुठले सब टॉपिक महत्त्वाचे आहेत ते सुद्धा आपण आपल्या कोर्समध्ये पाहणार आहोत. म्हणजे महत्त्वाचे टॉपिक त्यांवर आपण जास्त फोकस करणार आहोत, त्यांची PYQ पाहणार आहोत. अशा एकदम स्ट्रॅटेजिकली आपण हँडल करणार आहोत जनरल सायन्सला. भौतिकशास्त्र आणि रसायनशास्त्र यांना जवळपास सारखंच वेटेज येते. हे एवढेच क्वेश्चन असतील असं काही नाही, ते चेंज होत राहतात, पण सरासरी एवढे क्वेश्चन आपल्याला येत आहेत. पुढील आहे कंबाईन. कंबाईनमध्ये प्रिलिम आणि मेन्स अशा दोन्हीकडे तुम्हाला सायन्स दिसेल. प्रिलिमला 15 क्वेश्चन आणि मेन्सला 20 क्वेश्चनमध्ये जनरल सायन्स आपल्याला पाहायला मिळेल. तर प्रिलिमचं पाहिलं तर जीवशास्त्राला 9 मार्क, भौतिकशास्त्राला 3 मार्क आणि रसायनशास्त्राला 3 क्वेश्चन, 9, 3 आणि 3 क्वेश्चन हे विचारले जात आहेत. तर यामध्ये सुद्धा जीवशास्त्रामध्ये वनस्पतीशास्त्र, प्राणीशास्त्र आणि आरोग्यशास्त्र असे 3 भाग आहेत. यांच्यावर सुद्धा सरासरी 3-3 क्वेश्चन किंवा प्राणीशास्त्राला कधी जास्त क्वेश्चन असं येत राहतं. हे 9 मार्कांचं बायफर्केशन. बाकी फिजिक्स आणि रसायनशास्त्र यांनाही 3-3 मार्क आहेत. हेच मेन्सला पाहिलं तर जीवशास्त्राला 6 मार्क आहेत. फिजिक्स आणि केमिस्ट्री यांना सुद्धा 3-3 मार्क आहेत. म्हणजे हे टोटल मेन्सला किती 12 क्वेश्चन आहेत आणि बाकीचे मेन्सला 2 नवीन टॉपिक आहेत. IT यावर 4 क्वेश्चन येतात आणि रिमोट सेन्सिंग यावरती 4, असे टोटल 20 क्वेश्चन आपल्याला मेन्सला येत आहेत. ह्या नंबर ऑफ क्वेश्चनवरून तुम्हाला एक्झाममध्ये आपला सब्जेक्ट किती महत्त्वाचा आहे याचं लक्षात येईल की याचं महत्त्व किती मोठं आहे. तर याची आपण एकदम इत्तमभूत तयारी करून घेणार आहोत आपल्या कोर्समध्ये. तर तुम्ही उमेद IASच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर तुम्हाला किंवा यूट्यूबला तुम्हाला आपल्या अकॅडमीचा पत्ता आणि कॉन्टॅक्ट मिळेल. तुम्ही गुगल प्लेवर जाऊन आपलं ॲपही डाउनलोड करू शकता. त्यावरील जे काही विविध कोर्सेस आहेत ते तुम्ही पाहू शकता. त्यातील जनरल सायन्स आणि त्या रिलेटेड जे काही स्टेट बोर्ड वगैरेचे आपले कोर्सेस आहेत तेही तुम्ही जॉईन करू शकता. तर तुमच्या जर्नीत जनरल सायन्स हा सब्जेक्ट अगदी सोप्या पद्धतीने तुम्हाला शिकवणं, त्यातील जे काही PYQ आहेत त्यांची समज देणं किंवा कुठल्या डायरेक्शनने आपल्याला अभ्यास करायचा आहे, कुठल्याही NCERT किंवा स्टेट बोर्ड आपल्याला वाचायचे, कुठली बुक्स वाचायचे आणि त्यातून नोट्स कशा काढायच्यात, त्या नोट्सचा वापर कसा करायचा आहे किंवा करंट आपल्याला त्यामध्ये कसं एन्कॉर्पोरेट करायचं आहे, तसेच रिव्हिजन, विविध बाबी, म्हणजे एकंदरीत यात आपल्याला जास्तीत जास्त कसे मार्क पाडायचे हे आपण आपल्या कोर्समध्ये पाहणार आहोत. थँक्यू सो मच.